वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन। वीज पुरवठ्यासाठी जालन्याच्या देवपिंपळगाव येथील शेतकरी आक्रमक। दरेगाव, देवपिंपळगाव, शिरसवाडी या भागाला सुरळीत वीज पुरवठा करण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी। वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी जालन्याच्या देवपिंपळगाव येथील शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी चक्क जालना येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरू केलंय। जालना तालुक्यातील दरेगाव, देवपिंपळगाव, शिरसवाडी या भागांना मागील 2 महिन्यापासून सुरळीत वीज पुरवठा होत नाहीये। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना विद्युत मोटारद्वारे पाणी द्यायला अडचणी येत आहेत। परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली रब्बी हंगामातील पिकं विद्युत मोटारच्या पाण्याविना सुकून चालली आहेत। त्यामुळे या भागातील शेतकरी हैराण झाले। मागील 2 महिन्यापासून शिरसवाडी, देवपिंपळगाव आणि दरेगाव येथील शेतकरी वारंवार महावितरण कंपनीला निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करतायत। मात्र या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्यानं देवपिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क महावितरण कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरू केलंय। महावितरण कंपनीनं आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील या संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय। माझं नाव नानासाहेब नन्नवरे, देवपिंपळगाव। आम्ही गेली 2 महिन्यापासून MSB ऑफिसला इथं सर्व शेतकरी चक्रा मारतोय आणि आमचे रब्बीचे पिकाचे पेरणे झालेले नाही आणि जे पेरले ते सुद्धा पूर्ण वाळून गेले। ई साहेबाला सुद्धा भेटलो, डिप्टीनरचं बोलणं झालंय, पण आम्हाला 488तून लाईन असल्यामुळं तिथं त्यांचं म्हणणं आहे किंवा 488 मधले जे अर्बनचे जी आहेत ते आम्हाला इथं काम करू देत नाही आणि अशी याची एकमेकांना लोटालाटी चालल्यामुळं गेले 1 महिन्यापासून पूर्ण दोन्ही गावाचे आमच्यावाले रब्बीचे पिकं वाळून गेलेले आणि आता नाईलाज म्हणून शेवटी आम्ही इथं त्यांच्याकडं जागरण गोंधळ करून भीक मागत आहोत। हे नाही जर झालं तर आज नाही आमचा प्रश्न सुटला तर आम्ही रस्ता रोको किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कुठल्या गावचा प्रश्न? दरेगाव, शिरसवाडी आणि देवपिंपळगाव। का ना आपलं? नानासाहेब नन्नवरे, देवपिंपळगाव।